नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 6वी मराठीचा 16वा धडा सफर मेट्रोची याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवणार आहोत. माझं नाव आहे सपना टीचर आणि आपण याचा संपूर्ण स्वाध्याय इथे सोडवला आहे. पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. प्रश्न पहिला आहे, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यातून जावे लागते? याचं उत्तर आहे, सर्वात आधी मेट्रो पायलट होण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर व्हायला हवे. त्यासाठी अवघड अशी चाचणी परीक्षा पास होणे गरजेचे असते. उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी ही चाचणी परीक्षा पास झाल्यावर घेतली जाते. सर्व चाचण्या उत्तीर्ण झाल्यावर मुलाखत घेतली जाते. मुलाखतीमध्ये निवड झाल्यानंतर मेट्रो चालवण्याचे 1 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. मेट्रो पायलट होण्यासाठी या सर्व टप्प्यातून जावे लागते. प्रश्न आ, पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती कशी झाली होती? उत्तर, रुपालीवर पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी असल्याने तिच्या मनामध्ये थोडी धाकधूक होत होती. तिला काळजी वाटत होती की मी या सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईन की नाही. मेट्रो चालवायला सुरुवात केल्यानंतर तिच्या मनातील सर्व भीती नाहीशी झाली. रुपाली एकदम बिनधास्तपणे मेट्रो चालवू लागली. पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती अशा प्रकारची होती. मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता? याचं उत्तर, रुपालीसाठी मेट्रोचं उद्घाटन झालं तो दिवस अविस्मरणीय होता कारण मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर पहिली मेट्रो चालवण्याची ही महत्त्वाची जबाबदारी रुपालीवर आली होती. त्या ठिकाणी मीडिया, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी तसेच रुपालीच्या घरचे सर्व मंडळी उपस्थित होते. या सर्वांना घेऊन जायची जबाबदारी रुपालीवर होती. पहिल्यांदा ही मेट्रो धावणार होती. प्रश्न दुसरा, मेट्रो बाबतीत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात माहिती लिहा. केबिन, जिने, इंजिन, कॅमेरे, दरवाजे, तिकीट, मेट्रोचा प्रवास आणि प्रवास संख्या. उत्तर आहे, केबिन. मेट्रो चालवण्याची संपूर्ण यंत्रणा केबिनमध्ये बसवलेली असते. मेट्रो चालवणाऱ्या पायलटसाठी केबिन बनवलेले असते. कॅमेरे. स्टेशनवर आणि मेट्रोच्या डब्यात CCTV कॅमेरे बसवलेले असतात. कॅमेरे हे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसवलेले असतात. मेट्रोचा प्रवास. मेट्रोचा प्रवास हा खूपच आनंददायी आणि सुखकारक असतो. दरवाजे. मेट्रोतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना टोकन किंवा प्रीपेड कार्ड दिले जाते. हे कार्ड मशीनवर ठेवल्यानंतर मेट्रोचे दरवाजे हे आपोआप उघडतात. तसे स्टेशनवर आल्यास दरवाजे आपोआप उघडतात पण ते आपोआप बंद होत नाही. मेट्रोच्या पायलटला मेट्रोचे दरवाजे बंद करावे लागतात. प्रवास संख्या. एका वेळी मेट्रोमध्ये जवळपास एकूण 1500 प्रवासी एकत्र प्रवास करू शकतात. तिकीट. मेट्रोतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना टोकन किंवा प्रीपेड कार्ड दिले जाते. हे कार्ड मशीनवर ठेवल्यानंतर मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात. प्रवास करताना टोकन किंवा प्रीपेड कार्ड गरजेचे असते. या प्रीपेड कार्डचे पैसे संपल्यानंतर प्रवासी मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरू शकतात. इंजिन. इंजिन हे मेट्रोच्या दोन्ही बाजूला बसवलेले असते. पायलटच्या केबिनमध्ये इंजिन असते. विजेवर चालणारे इंजिन असते आणि मेट्रोच्या इंजिनचे तंत्रज्ञान आधुनिक असते. खालील आकृती पूर्ण करा. मेट्रोची वैशिष्ट्य. CCTV कॅमेरे, दरवाजे आपोआप उघडतात, अत्याधुनिक यंत्रणा, स्टेनलेस स्टीलचे डबे, वातानुकूलित डबे. प्रश्न 4, मेट्रो तुमच्याशी बोलते अशी कल्पना करा आणि मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ती लिहा. उत्तर, मुलांनो मज्जा येते का तुम्हाला? अरे इकडे तिकडे काय बघताय? मी मेट्रो बोलतीये तुमच्याशी. कसं वाटतंय मग? ढगांमध्ये सैर केल्यासारखं वाटतंय का? सगळ्या लोकांना माझ्याबद्दल खूप कुतूहल वाटतं. बरेचसे लोक प्रवास करण्यापेक्षा मेट्रो बसायची मजा घेण्यासाठी येतात. तुम्हाला पण नक्कीच माझ्यासोबत सैर करायला मजा येत असेल ना? हो ना? जेव्हा मेट्रो उंच जात असते त्यावेळी पावसाळ्यात उड्डाण पुलावर मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव तुम्हाला येतो. किंवा बोगद्यात जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखं वाटतं ना? पण या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न येतो का की माझा जन्म कसा झाला? ते जगातली पहिली मेट्रो आता जगातील सर्वात जुनी प्रणाली इंग्लंडमधील लंडन अंडरग्राउंड आहे, जी सामान्यतः ट्यूब म्हणून ओळखली जाते. भारतातील पहिली मेट्रो सेवा सुरू करण्याचा मान कोलकाता मेट्रोच्या नावावर आहे. हे 1984 मध्ये सुरू केली गेली. ही सेवा एस्प्लानेड ते भवानीपूर, आता नेताजी भवनपर्यंत 3.4 किलोमीटर चालवली जाते आणि सुरुवातीला 5 स्थानकावर सेवा दिली गेली होती. कोलकाता मेट्रो ही भारतातील पहिली भूमिगत रेल्वे प्रणाली होती जी लंडन U2 प्रणालीसारखी होती. प्रश्न 5, तुम्हाला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल का ते सांगा. मला मोठं झाल्यावर कार चालवायला आवडेल
तर मला गाडी चालवत भारत दर्शन करण्याची इच्छा आहे. प्रश्न 6. तुमच्या परिसरातील रिक्षा चालक, एस.टी. चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी 10 प्रश्न तयार करा. चला, प्रश्नावली तयार झाली बरं का. 1. तुम्ही वाहन चालवण्यात वयाच्या किती वर्षी शिकला? प्रश्न 2. वाहन चालवण्याचा परवाना तुम्ही कुठून मिळवला? प्रश्न 3. वाहन चालवताना कोणकोणत्या अडचणी आल्या? प्रश्न 4. दिवसातून किती तास वाहन चालवता? 5. वाहन चालवताना येणाऱ्या अनुभवांबद्दल सांगा. 6. वाहतुकीचे नियम पाळता का? 7. वाहकाचे काम करण्याचे किती उत्पन्न मिळते? 8. सतत वाहतुकीचे काम केल्यामुळे आरोग्यविषयक समस्या जाणवतात का? 9. एका दिवसात किती किलोमीटर प्रवास करता? 10. प्रवासी लोकांच्या सुखसुविधांसाठी खास सोय आपल्या वाहनात करता का? काही नवीन शोधूया. आंतरजालाचा वापर करून भारतात कोणकोणत्या ठिकाणी मेट्रो धावते याची माहिती घ्या व त्या ठिकाणांची यादी तयार करा. उत्तर: मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू व हैदराबाद, पुणे. वाहनांचे वर्णन असणाऱ्या कविता शोधा व संग्रह करा. जसं की झुकझुक अगीन गाडी, आला आला लाल टांगेवाला, सायकल सायकल माझी सोनेरी सायकल. ई. महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रात नव्याने पदार्पण केले ते शोधा व त्या क्षेत्राची यादी करा. आता आपण समजून घेऊयात बरं का. क्रियापदांचे प्रकार: सकर्मक, अकर्मक, संयुक्त, सहाय्यक अशी 4 प्रकारची क्रियापदं असतात. आता बघा, इथे उदाहरणं दिली आहेत. वाक्य: तेजवंत फुटबॉल खेळतो, शिक्षक कविता गातात, निशा निबंध लिहिते, जोसेफ रस्त्यात पडला, दादा घरी आला, सुरेश उद्या पुण्याला जाईल. आता यामध्ये वरील वाक्यांचे निरीक्षण असं लक्षात येतं की 1, 2, 3 क्रमांकाच्या वाक्यात कर्म आहे. कर्म म्हणजे काय? कर्ता कर्म, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सांगितले की क्रियापद नेमकं कशासाठी घडले. आणि 4, 5, 6 क्रमांकाच्या वाक्यात कर्म नाही. म्हणजे बघा, तेजवंत फुटबॉल खेळतो, तेजवंत फुटबॉल खेळतो, त्याच्यामध्ये खेळतो हे काय? क्रियापद आहे. पण ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही ती अकर्मक क्रियापद आहे. आणि ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागते सकर्मक क्रियापद आहे. सकर्मक क्रियापद म्हणजे कर्म असलेले क्रियापद आणि अकर्मक क्रियापद म्हणजे कर्म नसलेले क्रियापद. आता जोसेफ रस्त्यात पडला, कळलं ना तुम्हाला? दादा घरी आला, सुरेश उद्या पुण्याला जाईल. जसं वाक्य बघा, तेजवंतामध्ये फुटबॉल खेळतो मध्ये करता तेजवंत आहे, कर्म फुटबॉल आहे आणि क्रियापद खेळतोय. तेजवंत खेळतो, पण काय खेळतो याचं उत्तर म्हणजे फुटबॉल. शिक्षक गातात, काय गातात म्हणजे कविता. तर जर आपण क्रियापदाला काय प्रश्न विचारला ना, जे उत्तर मिळतं ते म्हणजे कर्म. निशा निबंध लिहिते, काय लिहिते? निबंध. आता जोसेफ रस्त्यात पडला, ते तर रस्ता पण नामच आहे ना, तर इथे जोसेफ आणि पडला एवढंच आहे. जोसेफ पडला, ठीक आहे. कुठे पडला? काय? सुरेश उद्या पुण्याला जाईल, तर सुरेश आणि जाईल हे क्रियापद आहे. आता सारे हसूयामध्ये काय जोक आहे बघू आपण. बंड्या आपल्या मामाकडे आला होता. दिवसभर त्याच्या उचापती चालायच्या. प्रारंभी मामांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण त्याचा वाह्यातपणा फारच वाढू लागला. एके दिवशी त्याला समोर बसून मामांनी भरपूर उपदेश केला. वागणुकीसंबंधीचे 10 नियम त्यांनी बंड्याला घालून दिले आणि शेवटी म्हणाले, या 10 नियमांपैकी एक जर नियम तू मोडलास तर काय होईल ठाऊक आहे का? 9 उरतील. बंड्या पटकन म्हणाला. आणि मग काय, एकच हशा पिकला. धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितला, तुम्हाला आवडला असणारच आहे. पटकन याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.